धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला व्यासा प्रति भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. विदुरुवाच स्वयंभू असे मनोर्वंश ब्रह्मसंमतः कथितां भगवन् यत्र मैथुनैनैधिरे प्रजाः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. सूत शौनकादिकांचा संबंध आहे. मैत्रेय विदुराला सांगतात. याप्रमाणे विदुरांनी मैत्रेयाला प्रश्न उपस्थित केला. महाराज, ज्या ब्रह्मदेवानी ही सृष्टी उत्पन्न केली आणि मनु आणि शतरूपा यांना उत्पन्न केलं, आपल्या शरीराचा जो विभाग त्यांचा झाला, एक डावा आणि एक उजवा, तोच प्रत्यक्ष मनु आणि शतरूपा यांच्यापासून भगवंताच्या आदेशानुसार मैथुन धर्माने कशा पद्धतीने ही संतती उत्पन्न झाली आणि त्यांच्यापैकी प्रियव्रत, उत्तानपाद ही त्यांची मुलं आणि त्यांच्या 3 मुली आकुती, देवहूती आणि प्रसूती यांच्या संबंधीचा आख्यान, यांच्या संबंधीची कथा आम्हाला सांगा. आणि हा मनु काही सामान्य नव्हता. तस्यांसवे योगी युक्तायाम योगलक्षणे. हा अत्यंत योगी होता, श्रेष्ठ होता, आदर्श होता. म्हणजे अशा लोकांचीच कथा मला ऐकायची आहे की ज्यांच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे, जे स्वतः योगी आहेत, जे स्वतः संपन्न आहेत, साधू आहेत. आणि साधू, योगी, महात्मे यांची कथा ऐकली म्हणजे आपल्याला पावनत्व प्राप्त होतं. म्हणून त्यांनी ही प्रजा कशी निर्माण केली ते सांगा. असं म्हटल्यानंतर मैत्रेयांनी सांगायला सुरुवात केली. प्रजा सूर्येति भगवान कर्दमो ब्रह्मणोदितः समादर्श. ज्या वेळेला ब्रह्मदेवानी या कर्दमाची उत्पत्ती केली आणि कर्दम यांना सांगितलं की तुम्ही संतती उत्पन्न करा, तुम्ही प्रजा निर्माण करा. तो त्या काळचा नियम होता, ती त्या काळची गरज होती. प्रजा निर्माण झाली पाहिजे, समाज हा पृथ्वी तलावर नांदला पाहिजे आणि तो धर्माने नांदला पाहिजे. प्रजा म्हणजे उगीच कुत्र्या मांजरासारखी नको, ज्यांना धर्म नावाची गोष्ट नाही, स्वैराचारी, अनिर्बंध अशी प्रजा उपयुक्त नाही. तर प्रजा कशी पाहिजे? वीरवंतो वयम श्याम पतयो रयीणाम. वीरवत्त पाहिजे, वीरवंत पाहिजे, त्याप्रमाणे सुसंस्कृत पाहिजे, धर्म चालवणारी पाहिजे. अशी प्रजा आम्हाला प्राप्त करून द्यावी. म्हणजे प्रजेची अपेक्षा सुद्धा कशी तरी कुत्र्या मांजराप्रमाणे, धर्महीन पशुप्रमाणे, ज्याला केवळ खाणं पिणं एवढंच कळतं, केवळ आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मेतत पशुभीर नराणाम, असे उपयुक्त नाही आहेत. मग खरा धर्म कोणता? हा खरा धर्म सत्यधर्म आहे. आणि सत्यधर्माने, वर्णाश्रम धर्माने, त्याचप्रमाणे आश्रम धर्माने जो हे चालविल, ज्याला व्यवस्था कुटुंबाची करता येईल, वानप्रस्थ कुटुंब आणि ब्रह्मचर्य आणि शेवटी संन्यास, या 4 आश्रमांचं जो परिपालन करील, अशा प्रकारची प्रजा अपेक्षित आहे. म्हणून प्रजा ती पाहिजे की जी समाजाचं संतुलन निर्माण करेल. प्रजा सूर्येति भगवान कर्दमो ब्रह्मणोदितः. आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने आदेश दिला की तुम्ही प्रजा निर्माण करा, तुम्ही चांगली संतती निर्माण करा. तसं समाधियुक्तेन क्रियायोगेन कर्दमः. म्हणून या ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार तो आदेश शिरसाबंद मानून कर्दम महर्षी हे तपश्चर्येला बसले. या ठिकाणी कर्दम हा जो शब्द आहे तो ऋषींचं नाव आहे, हे खरं आहे. पण त्याचा दुसरा एक अर्थ असा आहे की सगळी निर्मिती ही कर्दमातून होते. कर्दम म्हणजे चिखल. चिखल म्हणजे काय? पाणी आणि माती यांच्या संपर्कातूनच उत्पत्ती होते. तुम्ही बीज लावलं नाही तरी पाऊस पडला की बारीक 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 गवत येतं. का हो, तुम्ही कधी पेरलं? हे पेरलं नाही, पण ते आपोआपच आलं. कारण ते ज्या जलधारेमध्येच असतं.
ते जमिनीतच असतं आणि ते जेव्हा जलधारा पाऊस आणि जमीन यांचा संपर्क येतो म्हणून कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दमा. आपल्या श्री सूक्तात म्हटलंय कर्दमेन प्रजाभूता, कर्दमापासून संतती झाली. इथे व्यक्तिनाम म्हणून नाही आलेलं, तर कर्दम म्हणजे चिखल. चिखल म्हणजे शेवटी पाणी, हवा, त्याचप्रमाणे जमीन या सर्वांचं एकरूपीकरण म्हणजे कर्दम. कर्दम शब्दाचा अर्थ पंचमहाभूताचा एक गोळा आणि पंचमहाभूतातूनच सृष्टी निर्माण झाली म्हणून कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दमा. मी सुद्धा कर्दमातूनच जन्माला आलो आणि म्हणून देवीची आपण प्रार्थना करू. असो, म्हणजे या ठिकाणी कर्दम हे नाव आहे तेही आपण गृहीत धरावं आणि कर्दम हे रूपक या अर्थाने सुद्धा आपल्याला लक्षात घेता येईल. या दृष्टीने प्रजा सृजेति भगवान कर्दमो. भगवान कर्दम महर्षी यांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली. का? जेव्हा आपल्याला एखादी चांगली गोष्ट मिळवायची असते त्यावेळेला तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्येशिवाय काहीच मिळत नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रातून पहिला नंबर आणायचा आहे, भारतातून पहिला नंबर आणायचा आहे, तर त्याला अभ्यास करणं भागच आहे आणि एवढा अभ्यास करावा लागेल की दिवस रात्र एक. का हो तुम्ही एवढा अभ्यास करता, पास होणार नाही? पास तर सहज हो, पण पास महत्त्वाचं नाही. नुसतं पास होणं महत्त्वाचं नाही. नुसते 35% मार्क महत्त्वाचे नाही, 100% आपल्याला मार्क मिळाले पाहिजे. 100% यासाठी की 100% मार्क म्हणजे 100% ज्ञान आणि 35% मार्क म्हणजे 65% अज्ञान. म्हणून या ठिकाणी अज्ञानाची गणती जर केली तर जो 40%, 50% घेऊन पास होतो, 60% घेऊन पास होतो म्हणजे 40% अज्ञानच आहे. पण जो 100% ज्ञान मिळवतो तो 100% मार्क मिळवतो. म्हणून या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली. संतती तर कोणाला होते? कुत्र्या मांजराला संतती होते. किरड्यावर किडे वळवळतात त्यांनाही संतती होते. काय संतती होत नाही असं थोडंच आहे. प्रजा कुणी निर्माण करू शकतं, हो, पण ती या ठिकाणी कर्दमाची अपेक्षा अशी आहे की आम्हाला कोणतीही प्रजा नकोय. केवळ निस्सत्व, धर्महीन, ज्ञानहीन अशी प्रजा नकोय. तर प्रजा पाहिजे सुसंपन्न, प्रजा पाहिजे सुसंस्कारित, प्रजा पाहिजे चांगली. यासाठी तपश्चर्येची गरज आहे. म्हणजे भगवंताची कृपा झाल्याशिवाय, भगवंताचा आपल्यावरती कृपा प्रसाद झाल्याशिवाय चांगली संतती, सत्संतान निर्माण होत नाही. नाहीतर अनेक लोक पुत्र पौत्र निर्माण होतात पण वाईट वागू लागले. मग या ठिकाणी म्हणतात की यदि पूत कुपूत हो तो क्यों कमाए. पुत्र जर कुपुत्र निघाला तर कशाला संपत्ती जमा करायची. आणि पूत यदि सुपूत हो तो क्यों कमाए, तो स्वतःचं भाग्य स्वतः उजळेल. म्हणून या ठिकाणी म्हटलंय की आपल्याला निर्माण होणारी संतती ही कु होता कामा नये, ती सु व्हायला पाहिजे. सुप्रजा वीरवंतो. ही प्रजा कशी पाहिजे तर सुप्रजा, चांगली प्रजा, वीरवान प्रजा, धैर्यशील सामर्थ्यशील प्रजा, धर्मशील प्रजा ही अपेक्षित आहे. म्हणून तत समाधियुक्तेनं त्यांनी समाधी लावला आणि तपश्चर्या केली, क्रियायोग केला. आणि किती वर्ष तपश्चर्या केली? सहस्राणाम समादश. त्यांनी वर्णन केले की 10,000 वर्ष तपश्चर्या केली. आता ही कालगणना वर्षाची कोणती आहे? ही सौर वर्ष आहेत का इलावत्सर आहेत का इडावत्सर आहेत हे नाही सांगता येणार. परंतु 10,000 वर्ष आजच्या दृष्टिकोनातून आपण असं समजू की त्या काळामध्ये आयुष्य खूप होतं लोकांचं. त्यामुळं 10,000 वर्ष म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून 10च वर्ष असतील, पण किंवा 10,000 दिवस असतील. पण एवढी तपश्चर्या कर्दमाने केली आणि तत समाधियुक्तेनं. कारण हे सत्ययुग आहे, हे पहिलं युग आहे आणि पहिल्या युगामध्ये खूप लोकांचे आयुष्य होते. जसं जसं युग बदलत गेले तसे तसे आयुष्य कमी होत गेले. याचं वर्णन आपल्याला 12व्या स्कंधात आलेलं दिसतं की कलियुगामध्ये केवळ 20 किंवा 30 वर्षाचं आयुष्य त्यांनी सांगितलंय. पुढे 20 किंवा 30च वर्षाचं आयुष्य कलियुगामध्ये राहील असं म्हटलंय. म्हणजे आयुष्य कमी 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 होत गेले. द्वापार युगामध्ये सुद्धा भरपूर आयुष्य होतं. अगदी 150, 160 वर्षापर्यंत, 170 वर्षापर्यंत जगलेले, 200 वर्षापर्यंत जगलेले. पण
कलियुगामध्ये मात्र केवळ 23 केवळ 20 किंवा 30 वर्षाचं आयुष्य. पण हे सत्ययुग आहे. सत्ययुगामध्ये कृतयुगामध्ये आयुष्य कसं हजारो वर्ष होतं. त्यामुळे ही तपश्चर्या सुद्धा तेवढी त्यांनी केली. संप्रपेदे हरिम भक्त्या, आणि अत्यंत शांततेने मन एकरूप करून समाधियुक्त होऊन मनाची अशी केली की शांत अशा शांत मनाने कृतयुगामध्ये ही तपश्चर्या केल्याबरोबर 10,000 वर्ष तपश्चर्या झाली आणि भगवान महाविष्णू प्रसन्न झाले. तावत प्रसन्नो भगवान पुष्कराक्ष कृते युगे. इथे कृते युगे म्हटले, कृतयुग. आता कृतयुगातले भगवान कसे याचं विवरण आपल्याला 12व्या स्कंधात वर्णन मिळतं की प्रत्येक युगायुगाच्या ठाई भगवंताचं स्वरूप भिन्न आहे. प्रत्येक युगायुगामध्ये त्यांचं वस्त्र वेगळं आहे, त्यांच्या हातातले आयुध वेगळे आहेत, त्यांचं स्वरूप वेगळं आहे आणि त्यांचं नाव वेगळं आहे. यावेळेला कृतयुग आहे म्हणजे पहिलं आहे, सत्ययुग आहे. यावेळेला भगवंताच्या अंगावर पांढरं वस्त्र आहे म्हणून इथे शुक्ल शब्द वापरला आहे. पुष्कराक्ष, हे पुष्कराक्ष म्हणजे पांढरं कमळ. पुष्कर म्हणजे पांढरं कमळ. तसे कमळाला अनेक नाव आहेत. पुष्कर हे नाव आहे, पण त्याचा जो सूक्ष्म अर्थ घेतला तर पुष्कराक्ष म्हणजे पांढऱ्या रंगाचं कमळ. भगवंत हे कसे दिसत होते तर पांढऱ्या कमळाप्रमाणे भगवंताचे डोळे होते, अर्थात पांढरं स्वच्छ भगवंताचं वस्त्रही होतं आणि शुभ्र स्वच्छ नजर होती. दर्शयामास दंशात शाब्दम ब्रह्मतद् वपुः. ब्रह्म प्रत्यक्ष भगवान या कर्दमाच्या समोर तपश्चर्या केल्यानंतर प्रसन्न झाले आणि शुक्ल, भगवंताचं नाव या ठिकाणी शुक्ल आहे. हा शुक्लावतार आहे भगवंताचा. सतम विरज मरकाभम, भगवंताचं स्वरूप कसं आहे तर विरज मरकाभम सित पद्मोत्पलस्त्रजम. सित म्हणजे पांढरं, सित पद्मो पांढऱ्या रंगाचं पद्म उत्पल जसं प्रगट व्हावं त्याप्रमाणे भगवंत प्रगट झाले. जसं एखाद्या जलाशयामध्ये पांढरं कमळ निर्माण व्हावं, त्या पांढऱ्या कमळाची जशी शोभा दिसावी तसं भगवंत दिसू लागले आणि अत्यंत स्निग्ध भगवंताचे नेत्र होते. तसंच भगवंतांनी जे वस्त्र धारण केलं होतं तेही पांढऱ्या रंगाचं होतं. किरीटिनम कुंडलिनम, किरीट होता, कुंडल होते आणि अत्यंत मनोनयन वर्धन असं भगवंताचं स्वरूप. गरुडावर आरूढ होऊन भगवान आले आणि दृष्ट्वा खेव स्थितम वक्ष श्रियम कौस्तुभ कंदरम. आकाशातून फडफड फडफड उडणारा गरुड दिसला आणि गरुडाने आपले पंख थांबवले. त्या ठिकाणी पंख खाली आल्याबरोबर मिटवले आणि भगवान त्या गरुडावरून खाली उतरले. भगवंताकडे पाहिल्याबरोबर एवढा आनंद झाला की स्तुती करू लागले. कर्दम महर्षी म्हणू लागले, ज्योष्टम बताद्या अखिल सत्वराशे. हे भगवंता, आपण सत्वराशी आहात, आपण श्रेष्ठ आहात, आपण सर्व अज्ञानाचा नाश करणार आहात आणि आपलं दर्शन म्हणजे माझं सगळं मनोरथ परिपूर्ण झाल्याचंच हे रूप आहे. या दर्शनम जन्म भिरीटी सद्धी. अहो, तुमचं दर्शन हे सगळे जन्म तुमच्यावरती ओवाळून टाकावेत. सगळ्या जन्माचं सार्थक झालं. अहो, माझ्या मानवी जन्माचं सार्थक झालं. आपलं दर्शन होणं ही सामान्य गोष्ट नाही. आणि ए माया ते हतमे सत्व, हे माया ही सगळी जगाला आवृत्त करणारी आहे. परंतु तुम्ही मायेच्या पलीकडचे आहात. तुमचे पादारविंद, तुमचं चरण हे मोठे अलौकिक आहे आणि यांचं दर्शन हे माझ्यासाठी, माझी बुद्धी खरं म्हणजे तुमच्यापर्यंत पोचू शकणार नाही. अनेक लोकांची बुद्धी ही मायेने भ्रमित झालेली असते. उपासते कामलवायते शाम. मोठमोठे ऋषी महर्षी हे तुमची तपश्चर्या करतात परंतु तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. काही लोक तुम्ही प्रसन्न झाल्यानंतर छोटी गोष्ट मागतात, अल्प गोष्ट मागतात, अल्प संतुष्टता त्यांच्यामध्ये असते. लोक केवळ काय मागतात? अहो, काही कुणी म्हणतात घर द्या, कुणी म्हणतात दार द्या, ग्रह रामा रामार्भक कनक रामा मनुगतम. कुणी घर मागतात, कुणी दारा मागतात, पत्नी मागतात, कुणी पैसा मागतात, कुणी सुवर्ण मागतात. हे सगळं भौतिक जे लौकिक गोष्टी आहेत ते लोक मागतात. परंतु तुम्ही या सगळ्यांना ते जे मागतात ते परिपूर्ण करता. कारण तुमचं नावच आहे, तुम्ही प्रत्यक्ष कामपूर आहात, इच्छा परिपूर्ण करणारे आहात. राशीष कामा निरेपी स्यु तथा न चाहम परिवोढू कामा समानुशीलम गृहमेधेम. आणि भगवंता, आता तुम्ही म्हणाल की
तुम्ही काय मागणार आहात? तेव्हा मी आपणाला हात जोडतो. मला ब्रह्मदेवाचा आदेश परिपालित करायचा आहे. माझी इच्छा नाही आहे कुटुंब करून कुटुंब वत्सल म्हणून राहण्याची, विवाह करण्याची माझी इच्छा नाही. मला ब्रह्मचर्यामध्येच मी शेवटी सर्वस्व समर्पित करून आजन्म ब्रह्मचर्य मी धारण करू शकतो. परंतु ब्रह्मदेवाचा मला आदेश आहे, त्यानुसार मला ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार आपल्याला मी मागतो की मला ग्रहमेधी धेनू, मला अशी पत्नी आपण प्राप्त करून द्या की जी समानशीला, की जी समानशीलाने म्हणजे माझ्यासारखीच आहे. या ठिकाणी जो शब्द वापरलाय समानशीला तो फार योग्य आहे. कारण आपण आज बघतो की लग्न होतात नवरा बायकोंचे, की नवरा बायकोचे लग्न झाल्याबरोबर आपण म्हणतो ना की काही नाही, पहिल्या 4-8 दिवस नवरा बोलतो आणि बायको ऐकते, नवरा बोलतो आणि बायको ऐकते. नंतर 1-2 महिने झाले की बायको बोलते आणि नवरा ऐकतो, तो तिच्या अधीनच होऊन जातो. अहो कसं काय झालं, बदल कसं झालं? काय नाही, कुणी कोणाच तरी ऐकलं पाहिजे ना. मग ती वरचढ वर्ताण करते आणि वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जातात. त्यानंतर हे दोघं बोलतात आणि बाकीचे ऐकतात, अर्थात भांडण सुरू होतं. सांगायचं तात्पर्य असं की घर कसं असावं, ग्रहमेधी धेनू शब्द त्याने वापरलाय. मला माझी अशी पत्नी मला द्या की जी ग्रहमेधी धेनू, धेनू शब्द आहे. धेनू म्हणजे कामधेनू. धेनू म्हणजे नुसती गाय नाही, या ठिकाणी गरीब गाय नाही, तर धेनू शब्दाने सगळ्या प्रकारच्या इच्छा परिपूर्ण करणारी, अर्थात माझ्या मनाप्रमाणे चालणारी, माझ्या मताप्रमाणे चालणारी, मला माझ्या इच्छेनुसार. आता माझी इच्छा म्हणजे अर्थात मी पारमार्थिक इच्छेच आहे, म्हणून मला जर तुम्ही व्यावहारिक इच्छेची बायको दिली तर काही उपयोग आहे तिचा. मी पारमार्थिक इच्छेचा आणि ती मात्र व्यावहारिक इच्छेची, मग काही जुळणार नाही. म्हणून समानशील, समानशीले व्यसनेषु मैत्री, मैत्री सुद्धा कोणाशी होते? समानशील असेल तर. समान संकट आलं तर मैत्री होते. समानशील म्हणजे स्वभाव सारखा पाहिजे, स्वभाव या ठिकाणी दोघांचा जुळला पाहिजे. जुन्या काळात लोक पत्रिका बघायचे, पत्रिका बघण्याचा मागचा भूमिका एवढीच होती की स्वभाव जुळले पाहिजे. आता कोणाचा विश्वास असो नाही तर नसो, आता प्रेमविवाह होतात, पण तो प्रेम हे टिकलं पाहिजे. प्रेम सुरुवातीला केवळ शारीरिक आकर्षण म्हणून असता कामा नये, ते मनावर प्रेम पाहिजे, शरीरावर नाही, देहावर नाही. देहाच्या माध्यमातून पुढे मनाकडे जाता आलं पाहिजे, तर ते खरं प्रेम. जे प्रेम आधी देहाच्या पातळीवरून मग मना पातळीवर जातं, अंतःकरण पातळीवर जातं. एकदम काही कोणी मनावर प्रेम करू शकत नाही, पण शेवटी हळूहळू आपल्याला मनात प्रवेश मिळवता आला, ते त्याचं मन राखता आलं पाहिजे. म्हणून दोघांनी एकमेकाचं मन राखणे, पतीने पत्नीचं आणि पत्नीने पतीचं, तरच तो संसार नीट होतो. म्हणून त्यांनी शब्द वापरलाय की मला समानशीलाम, मला माझं जसं शील आहे, माझे जसं स्वभाव आहे आणि माझ्या ज्या वृत्तीचा तुम्हाला जो संस्कार माझ्यावरती झालेला आहे, त्या वृत्तीची मला अनुकूल बायको पाहिजे. या ठिकाणी समानशीला शब्दाने अनुकूलता व्यक्त केली आहे. नाहीतर लग्न होतं, लग्न झाल्यानंतर प्रतिकूलता जर झाली तर काही उपयोग नाही. म्हणून लग्न हे आयुष्यभराचं बंधन आहे, अशी आपली भारतीय संकल्पना आहे. लग्नामध्ये लग्न म्हणजे जुळणे, ते केवळ 2 व्यक्ती एकत्र येत नाहीत, तर 2 कुटुंब एकत्र येतात. 2 कुटुंब येत नाहीत तर सगळा परिवार एकत्र येतो. यांचेही 5-7 पिढ्या आणि त्यांच्याही 5-7 पिढ्या हे एक होतात. तेव्हा लग्न ही सामान्य गोष्ट नाही. लग्नाने सगळा समाज जुळतो, समाज एकरूप होतो, म्हणून ते लग्न श्रेष्ठ मानलंय. या दृष्टीने समानशील, माझी पत्नी समानशील म्हणजे मला अनुकूल पाहिजे, मला अनुकूल असलेली, माझ्या मनाला अनुकूल असलेली, माझ्या रूपाला अनुकूल असलेली आणि माझ्या स्वभावाला अनुकूल असलेली अशी मला पत्नी हवी. भारतीय स्त्रीचा हा खरा आदर्श आहे. भारतीय स्त्री का श्रेष्ठ मानली जाते त्याचं कारण हे आहे. भारतीय स्त्रीने हा आदर्श घालून दिलाय, भारतीय स्त्रीने मर्यादेत घालून दिलाय. म्हणून आपण तारा, मंदोदरी, सीता यांना आदर्श मानतो. म्हणून ही तारा असो, मंदोदरी असो, सीता असो, अहिल्या असो, द्रौपदी असो, यांना आपण आदर्श का मानतो? तर यांनी ज्या पतिनिष्ठा निभावल्या त्याला तोड नाही.
पण ती पतिनिष्ठा असं म्हणतात. अशी एक गंमत म्हणून सांगतो की एका परदेशामध्ये एक स्त्री होती. तिचा पती निवर्तला. तिचा पती निवर्तल्यानंतर तिने त्याचं थडगं बांधलं आणि त्या पतीनं जाताना तिला म्हटला की अगं माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे, खूप प्रेम होतं. आता मी शेवटी मला देवाचं बोलवणं आलं, मी काही या रोगातून वाचत नाही, मी जाणार. त्याप्रमाणे तो गेला. तो गेल्यानंतर तिने थडगं बांधल्यानंतर लोक म्हणायला लागले त्या बिचारीचा पती किती चांगला होता, हे दोघंजणं किती चांगले. आणि हिने सुद्धा आता फॉरेनमध्ये परदेशामध्ये काही साडी वगैरे प्रकार नाही आहे, तिथे जे त्यांचे ड्रेस आहेत ते घातलेले होते, तिने मॅक्सी वगैरे घातलेला होता. आणि एक जण तिथून चाललेला भारतीय होता, तो चालला. तो म्हणाला बघा काय प्रेम आहे पहा या मुलीचं, आपल्या पतिराजावर किती प्रेम आहे. ती त्या थडग्याच्या जवळ बसून होती आणि आपल्या जवळची छोटीशी दस्ती हातरुमाल घेऊन त्याला वारा घालत होती. काय काय प्रेम आहे म्हणले, काय आपल्या पतीबद्दलची किती निष्ठा आहे. तिला विचारलं, अहो म्हणले हे कुणाचं थडगं? ती म्हणजे माझ्या पतिराजांचं. मग तुम्ही असे हातरुमाल यांनी वारा घालता, किती तुमची निष्ठा आहे, कशासाठी म्हणली? ती म्हणली अहो त्याचं कारण असं आहे म्हणले की माझा पती जाताना मला म्हणला की तुला दुसरं लग्न करायचं तर कर, पण निदान माझं थडगं तरी वाळू दे, ते लवकर वाळावं म्हणून मी वारा घालते म्हणले. सांगायचं तात्पर्य असं की भारतीय स्त्रीमध्ये असं आपल्याला दिसणार नाही, कारण तिथे निष्ठा ही श्रेष्ठ आहे. भारतीयत्व काय आहे, भारतीयत्वाचा गाभा काय, एकदा पतीला मन अर्पण केलं की दुसरा विचार नाही. सांगायचं तात्पर्य असं की या ठिकाणी पुनर्विवाह करायला विरोध नाही आहे माझा, पुनर्विवाह करायलाही हरकत नाही, परंतु निष्ठा दोन्ही कुटुंबाशी कायम पाहिजे. अनेक कुटुंब मी बघतो पुनर्विवाहित आहेत, परंतु पूर्वीच्या कुटुंबाशी सुद्धा तेवढीच निष्ठा आहे, तेवढंच पूर्वीच्या कुटुंबाशी नातं आहे, तितकंच प्रेम त्या सासू सासऱ्याने आई वडिलासारखं दिलेलं आहे, असं देखील आहे, पुन्हा उभं राहिलेलं आहे. सांगायचं तात्पर्य असं की शेवटी जग राहटीप्रमाणे आपल्यालाही बदलावं लागेल, पण आपल्याला माणुसकी सोडता येणार नाही. मानवतावाद, माणुसकी, स्त्री धर्म हा आपल्याला या ठिकाणी परिपालित करावा लागेल. या दृष्टीने स्त्री धर्माचा विचार त्यांनी केला आणि त्यांनी सांगितलं की मला अनुकूल पत्नी द्या, मी फक्त आपणाला हात जोडून मला अनुकूल पत्नीची अपेक्षा करतो. समानशीलाम ग्रहमेध धेनू. ग्रहमेध, आता ग्रहमेध म्हणजे काय? खरं म्हणजे घर म्हणजे यज्ञ अशी कल्पना आहे. मेध, घरामध्ये यज्ञ चालले पाहिजेत, पंचमहायज्ञ घरामध्ये चालले पाहिजेत. पूर्वीच्या काळामध्ये पंचमहायज्ञ केले जायचे, भूतयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ हे घरामध्ये केले जायचे. त्याप्रमाणे अग्निहोत्र घरामध्ये केलं जायचं. हे पंचमहायज्ञ जेव्हा घरात होतात तेव्हा ते घर राहत नाही, ते घर म्हणजे यज्ञाचं स्थान होतं. म्हणून घराला किंवा गृहस्थ धर्माला श्रेष्ठत्व स्थान दिलेलं आहे. एकनाथांचा गृहस्थ धर्म किती श्रेष्ठ होता. गृहस्थी या दृष्टिकोनातून एकनाथांचं, संत एकनाथांचं महात्म्य अलौकिक आहे. म्हणजे ब्रह्मचर्याचं वेगळं महात्म्य आहे, वानप्रस्थांचं वेगळं, संन्याशांचं वेगळं आहे. पण गृहस्थी, नाथ हे गृहस्थी असून संत होते. आणि गृहस्थ धर्म हा आहे की कोणत्याही याचकाला ते कधी बिनमुख पाठवत नव्हते. याचक कोणताही असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, तो परत गेला नाही. हा याचक किंवा जो येणारा भिक्षेकरी आहे तो तृप्त होऊन गेला पाहिजे, त्याला अन्न मिळालं पाहिजे, त्याला पाणी मिळालं पाहिजे, त्याला विश्रांती स्थान मिळालं पाहिजे, त्याला आधार दिला पाहिजे. हे गृहस्थाश्रमाचा धर्म आहे. नाहीतर आजकाल गृहस्थ आपण म्हणतो स्वतःला, पण दरवाजे बंद असतात, कारण समोर कुत्रा असतो, कुत्र्यापासून सावध राहा. कशाला सावध राहा, त्याच्यापेक्षा यायचंच नको. आणि आता करोनामुळं कोणी कोणाकडे जाईना का? करोना आहे, पाटी लिहिलेली आहे, आम्ही करोनाग्रस्त आहोत, आम्ही पॉझिटिव्ह आहोत, मग लोक येतच नाही, ते पाटी वाजतात, निघून जातात. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की घर आता घर राहिलं नाही, घराला सुद्धा घरघर लागली. गृहस्थ धर्म हा सर्वात श्रेष्ठ मानला जातो, कारण तिथे अतिथी, अभ्यागत यांची सोय होत होती, त्यांना भिक्षा मिळत होती, त्यांना दानधर्माचं ते ठिकाण होतं. म्हणून ग्रहमेध शब्द वापरलाय. ग्रहमेध धेनू. आणि माझी पत्नी अशी असावी की जी नकार देऊ नये, पत्नी अशी असावी
की सा रमा न रमा रमा. रमा ती आहे जी कधी कोणाला नकार देत नाही. असती नास्ती ती. असो किंवा नसो घरात काही असो किंवा घरात काही नसो, पण जिच्या तोंडात नाही हा शब्द नाही तिला रमा म्हणायचं. जी घरामध्ये काही जरी नसलं तरी थांबा, आणते, देते, असं तिने म्हटलं पाहिजे. याला म्हणतात पॉझिटिव्ह विचारसरणी. म्हणून ही भूमिका ग्रहमेध धेनुम शब्दाने व्यक्त झालेली आहे. ज्याप्रमाणे गाय ही आपल्याला दूध देणारी असते, समृद्ध करणारी असते, तशी स्त्री सुद्धा घर समृद्ध करणारी असते. म्हणून असं म्हटलंय की न ग्रहम ग्रहम इत्याहुर. ते घर नाही. ज्या घरामध्ये स्त्री ही अनुकूल नाही ते घर नाही. न ग्रहम ग्रहम इत्याहुर. ते घर नाही. ते घर म्हणजे मग उद्ध्वस्त असणारी धर्मशाळा आहे. ज्या घरामध्ये स्त्री अनुकूल नाही, ज्या घरामध्ये स्त्री प्रसन्न नाही, ते घर नाही. म्हणून ग्रहेषु ग्रहमेधी नाम. त्यामध्ये घर जी स्त्री आहे ती ग्रहमेधी असली पाहिजे. या दृष्टीने ग्रहमेध धेनु उपेयमान मूलम अशेष मूलम. आणि भगवंता आपण कसे आहात, तर आपण सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणारे आहात. सगळ्या प्रकारच्या मनातल्या कल्पना परिपूर्ण करणारे आहात. आपण अकल्पनाख्य कल्पतरो आहात. मनात कल्पना नसताना सुद्धा आपण मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करता. अकल्पा कल्पद्रुम मम सकल संकल्प दलने. माझ्या सगळ्या संकल्प पूर्ण करणारे अकल्पा कल्पद्रुम. आपण कल्पद्रुम आहात. आणि म्हणून दुराशय काम दुगांग्री पस्य. आपले जे चरण आहेत ते काम दुगांग्री आहेत. काम म्हणजे इच्छा परिपूर्ण करणारे आपले चरण आहेत. तेव्हा मला तुमच्या चरणाशी एवढीच मागणी आहे की मला समानशील असलेली पत्नी द्या. आता वास्तविक अशी जी प्रार्थना त्यांनी केली ती भगवान ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार केली की तुम्ही प्रजा निर्माण करा. आणि उद्देश काय होता? प्रजा निर्माण करायचा. यासाठी तपश्चर्या केली, कारण प्रजा सुद्धा चांगली निर्माण झाली पाहिजे. आणि चांगली प्रजा कधी निर्माण होईल? जर चांगली स्त्री असेल तर. अर्थात स्त्री आणि पुरुष, पती आणि पत्नी दोघेही चांगले असतील तर प्रजा चांगली होईल. हा त्याच्या मागचा संकेत आहे. त्यामुळं सद्गुणी, सद्विचारी, सत् विचार करणारी आणि सुसंस्कारित अशी पत्नी अपेक्षिलेली आहे. लोकांशम लोकानुगतान पशुंश्च हित्वा श्रेयस्ते चरणात पत्रम. याप्रमाणे हे भगवंता, हे कालचक्र मोठं अलौकिक आहे. तुमची या ठिकाणी तुम्ही कालचक्राच्या पलीकडचे आहात, परंतु आम्ही सामान्य मात्र कालचक्रामध्ये अडकलेलो आहोत. हे कालचक्र कसं आहे? त्यांनी त्रिनाभी असं वर्णन केलं. म्हणजे परवाच मी सांगितलं की 3 गती आहेत. त्रिनाभी म्हणजे 3 गती असलेलं. एक पृथ्वी जशी स्वतःभोवती फिरते, ती सूर्याभोवती फिरते आणि ती स्वतःच्या आसाभोवती फिरते. ही जशी तिची 3 गती आहेत. आणि त्यामुळं दिवसरात्र होतात ते परिवलनामुळं, त्याप्रमाणे वर्ष जातात ते परिभ्रमणामुळं, आणि उत्तर ध्रुवाचा दक्षिण ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाचा उत्तर ध्रुव होतो तो या ध्रुवाच्या गतीमुळं किंवा आसाच्या पालटामुळं. म्हणून हे त्रिनाभी. हे सगळं विश्व 3 मध्ये फिरत आहे. विश्वामध्येच सगळं ह्या 3 गती आहेत ठरलेल्या. ह्या 3 गतीमध्ये सगळं विश्व फिरत आहे. म्हणून ते म्हणतात ते जराक्षभ्रिमा युराम येशाम. हे विश्व त्रयोदशारम त्रिशतम षष्टी पर्व. या विश्वाची गती 3 प्रकारची आहे. आणि त्रयोदशारम या ठिकाणी त्यांनी 13 महिने कल्पिलेले आहेत. म्हणजे अधिक महिना धरून हे एकूण 13 महिने अर्थात अधिक महिना धरून त्रिशतम 360 याचे दिवस आहेत. आणि षष्टी पर्व याचे याप्रमाणे त्रिशतम षष्टी पर्व म्हणजे 360 दिवस 13 महिने. आणि षण्मेन्यमानंद छदी या त्रिनाभी असा शब्द आहे. त्रिनाभी म्हणजे ज्याचं मूळ, ज्याचं केंद्र हे 3 प्रकारचे, 3 आवर्त आहेत त्या केंद्रामध्ये. नाभी सुद्धा 3 आवर्ताची असते. नाभीला सुद्धा 3 आवर्त असतात. त्रिनाभी. नाभीला सुद्धा 3 आवर्त असतात. आवर्त म्हणजे असे गोल, ज्याला घेरे म्हणतो. आणि तीच नाभी चांगली की ज्याला 3 घेरे. म्हणून तुमचे सुद्धा विश्वाचे हे 3 प्रकारच्या घेरे किंवा 3 प्रकारच्या आवर्त असलेली नाभी म्हणजे तुमचं कालचक्र आहे. आणि 6 ऋतू आहेत. आणि अनंत छदी, अनंत अशा प्रकारचे पानं आहेत. हे अनंत पानं म्हणजे शेवटी
या अनेक क्षण, त्याचप्रमाणे अनेक मिनिटं, हे अनेक आहेत. अर्थात तुमच्या काळाची गती कळणारी नाही. या काळाची गती सर्वांच्या पलीकडची, कळायलाच तो गती धावत, आणि हे केवळ तुमच्या इच्छेने हे काळ धावतोय. अशा प्रकारची स्तुती केली. आणि लसत तुलस्यातून वा विलक्षित आहे. भगवंताच्या तुळशी गळ्या ज्या माळा घातलेल्या होत्या त्याकडे त्यांचं लक्ष गेलं, आणि तुमचं शरीर, तुमचा देह त्या तुळशीने सुशोभित केलेला आहे. आपण सगुण मूर्ती आहात. मायेने आवृत्त केलेलं विश्व आहे. याप्रमाणे तुम्हाला मी नमस्कार करतो म्हणून हात जोडले. कामवर्षम, इथे भगवंतासाठी शब्द वापरलाय कामवर्षम. हे मुद्दाम हे शब्दाकडे का लक्ष द्यायचं, तर या ठिकाणी कर्दमाला इच्छापूर्तीची अपेक्षा आहे. जर इच्छापूर्ती नसती तर कामवर्षम शब्द आला नसता. भगवंतासाठी वापरलेलं विशेषण काम पूर्ण करणारे, अर्थात इच्छापूर्ती करणारे भगवान आहे. सरोजमल्पी यसी कामवर्षम. हे देवा, आपण आपल्या चरणकमलाला मी वंदन करतो, आपण माझ्या इच्छा परिपूर्ण करा. असं म्हटल्यानंतर या मैत्रेय म्हणतात विदुरा. मग भगवंत बोलू लागले. भगवंत म्हणतात विदित्वा तव चैत्यमे पुरैव समयोजितात यदर्थमात्मनियमे त्वयैवाहं समर्चितः. अरे उठ. नमस्कार केला त्यांनी, साष्टांग प्रणिपात केला, त्याला उठवलं भगवंताने. आणि कर्दमाला म्हणतात की मला माहीत आहे तुम्ही माझी आराधना केली, अत्यंत प्रेमपूर्वक भावनापूर्वक तुम्ही मला प्रसन्न करून घेतलं, आणि तुमची इच्छा देखील मी जाणतो. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या इच्छेनुसार आपण कुटुंब वत्सल होऊ इच्छिता, आपण गृहस्थ धर्मामध्ये प्रवेश करणार आहात. सचेह विप्र राजर्षी महिषा शतरूपया. तेव्हा मी तुमच्यासाठी एक पक्क ठिकाण ठरवून ठेवलेले आहे. तुम्ही म्हणायच्या आधीच माझ्या मनात ते ठिकाण पक्क आहे. कोणतं? सचेह विप्र राजर्षी महिषा शतरूपया. या पृथ्वी तलावर प्रत्यक्ष मनु आणि शतरूपा हे या ठिकाणी राज्य करतायत. मनुचं राज्य चालू आहे, आणि त्याची शतरूपा नावाची पत्नी आहे. त्यांना अत्यंत धार्मिक आहेत. परष्टो धर्मकोविदः. सामान्य नाही आहेत ते, अत्यंत धार्मिक आहेत, श्रेष्ठ आहेत. आणि आत्मजा मसिता पांगीम. त्यांची आत्मजा, त्यांची कन्या मोठी चांगली आहे, सुंदर आहे, दिसायला चांगली आहे. आणि वयशील गुणान्विता. शील आणि गुण. नुसतं वय पाहायचं नसतं, आणि नुसतं रूप पाहायचं नसतं, तर वय पाहायचंय. तुझ्या वयाला उपयुक्त आहे, तुझ्या रूपाला अनुरूप आहे, आणि तुझ्या गुणाच्या प्रमाणेच अनुरूप आहे. म्हणजे वय, शील आणि गुण तुझ्या प्रवृत्तीनुसार, तुझ्या वृत्तीनुसारच तिची सुशीलता आहे. तिचं जे वागणं आहे, बोलणं आहे, सुसंस्कृत आहे, धर्मशील आहे, संस्कार झालेले आहेत. आणि प्रत्यक्ष भगवान सांगू लागलेत. आता दुसऱ्याकडे कोणाला विचारायची गरज आहे का? कोणालाच नाही. म्हणून ते म्हणतात आत्मजा मसिता पांगीम. जी अत्यंत श्यामल लोचन असलेली कन्या या वेळेला उपवर झालेली आहे, आणि तुझ्यासाठी उपयुक्त आहे. मृगयंतीम पदीम दास्य अत्यनुरूप आहे ते प्रभू. ती तुझी सेवा करण्यासाठी उपयुक्त आहे. तेव्हा तू तिला या ठिकाणी वर, ज्या वेळेला ते येतील त्यावेळेला त्यांना होकार दे. त्यांचे आईवडील लवकरच ही मुलगी घेऊन तुझ्याकडे येतील. समाहितम ते हृदय मैत्रेयम परिवत्सरान. याप्रमाणे तुम्ही हजारो वर्ष तपश्चर्या केली, मी प्रसन्न झालो. आणि यानंतर या मुलीपासून तुला 9 मुली होतील. म्हणजे तुम्हाला एकूण 9 मुली होतील, आणि 9 मुली तू या 9 ब्रह्मर्षींना दे. त्यानंतर तुझ्याच पोटी मी जन्म घेईन, अंशावतार तुझ्या पोटी मी घेईन, आणि कपिल या नावाने विख्यात होईल, आणि सांख्य तत्व प्रदर्शित करीन. याप्रमाणे मय्यात्मानं सह जगत. मी स्वतः प्रणिषेध तत्वसंहिता. एक तत्वसंहिता, एक सांख्य तत्व. म्हणून सांख्य तत्वज्ञान हे जगातलं, आपल्या भारतीय तत्वज्ञानातलं पहिलं तत्वज्ञान आहे. बाकीचे तत्वज्ञान नंतर जन्माला आले, पण सांख्य सर्वात प्राचीन आहे. त्यामुळं एवं तमनुभाष्यात भगवान प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलं की प्रत्यक्ष तुझ्या पोटी मी अंशावतार घेणार आहे. असं म्हटल्यानंतर त्यांना आनंद वाटला. हात जोडले, त्यांनी नमस्कार केला पुन्हा पुन्हा. एवं तमनुभाष्यात भगवान प्रत्यक्ष जक्षगाहा. भगवान प्रत्यक्ष भगवान दिसणं अवघड आहे, परंतु या ऋषींनी मुनींनी इंद्रियाच्या रूपाने अंतर्मुख होऊन भगवान पाहिले. आणि सरस्वती नदीच्या तीरावर बिंदुसुरस नावाचं हे तीर्थ तेव्हापासून निर्माण झालं. त्यावेळेला बिंदुसुरस
असं बिंदू सरस नावाचं तीर्थ यासाठी म्हणतात की त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंताच्या डोळ्यातले अश्रू आनंद अश्रू पडले. म्हणजे जेव्हा कर्दमाने ही तपश्चर्या केली त्यावेळेला या कर्दमाच्या तपश्चर्येकडे बघून भगवंताला आनंदाचं भरतं आलं आणि त्यांच्या अंतःकरणामधून जो आनंद डोळ्यातून व्यक्त झाला तो जो खाली पडला या ठिकाणी थेंब रूपाने, ते बिंदू सरस नावाचं तीर्थ या सरस्वतीचं त्या ठिकाणी निर्माण झालं. या सगळ्या सुरुवातीचा सगळा भाग सरस्वती नदीवरच दिसतोय. म्हणजे गंगेपेक्षा सरस्वतीलाच महत्त्व जास्त दिलेलं दिसतंय. या दृष्टीने हे कर्दम ऋषी यांनी तपश्चर्या केली आणि तिथेच भगवान प्रसन्न झाले. ती सरस्वतीचा तटाक आणि तिथे बिंदू सुरस नावाचं तीर्थ किंवा बिंदुसर नावाचं तीर्थ निर्माण झालं. जगाम बिंदू सरसहा सरस्वत्या परिष्ठितात निरीक्षित यथावेश. त्याप्रमाणे भगवंताकडे पाहत पाहत भगवंत आकाशात उडाले सुद्धा. त्या गरुडावर बसले आणि आकर्णयन पत्र रथेंद्र पक्षी भगवान त्या गरुडावर बसले आणि आकाशात उडाले. आता या ठिकाणी उदीर्ण उदीर्ण साम असं वर्णन केलं. म्हणजे गरुडाने झेप घेतली आकाशात आणि गरुडाचे 2 पंख हलू लागले. हे 2 पंख म्हणजे काय? या ठिकाणी भागवतकार म्हणतात गरुडाचे 2 पंख म्हणजे सामगायन आहे. सामगायनामध्ये 2 भाग असतात. एक बृहत साम देवाला खूप आवडतं म्हणे. बृहत साम श्रवणोत्सुक सनक सनंदन सनातन सनत कुमार ऋषभ कपिल बादरायण प्रह्लाद नारदादी वंदी चरण कमल म्हणून त्या ठिकाणी सामगायन. आणि त्याचंही बृहत साम याचं वर्णन ज्ञानेश्वरीत केलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी बृहत साम शब्दाचा उल्लेख केलेला आहे. म्हणून सामवेदाचा हा एक भाग आहे बृहत साम. आणि दुसरा आहे रथांतर. तेव्हा एक पंख म्हणजे बृहत साम आहे आणि दुसरा पंख म्हणजे रथांतर आहे. म्हणजे गरुड आकाशात उडाला, त्याचा जो आवाज झाला, जो फडफड आवाज झाला, तो फडफड नव्हता, ते सामगायन होतं असं वर्णन त्यांनी केलंय. आकर्णयन पत्र रथेंद्र पक्षे रुच्चारितम बोलू लागला जणू काही तो त्या पंखाच्या रूपाने. स्तोम मुदीर्ण साम त्याप्रमाणे अथ संप्रतिष्ठे. आणि मग शुक्ले शब्द वापरलाय भगवंतासाठी, कारण ते शुक्ल अवतार आहे. हा पांढरा स्वच्छ भगवंताचा पोशाख होता. भगवंताचं स्वरूप पांढऱ्या रंगाचं होतं, कारण हे या कृतयुगातलं आहे. म्हणून अथ संप्रतिष्ठे शुक्ले कर्दमो भगवान ऋषी. भगवान आकाशात दिसेनासे झाल्यानंतर त्यांनी आता विचार करू लागले की भगवंताने तर सांगितलंय की मनु आणि शतरूप येतील, मुलीला घेऊन येतील, तुम्ही तिला होकार द्या आणि ती मुलगी चांगली आहे. मनुष्यंदरमास्थाय विचार करू लागले. आता कधी हा रथ कधी येतोय, राजाचा रथ कधी येतोय याचा विचार करू लागले. आज ते बिंदू सरसितम कालम प्रतिपालयन. काल व्यतीत करू लागले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, अजून कसे नाही आला. आता उत्सुकता लागली. कशी असेल मुलगी, कसा असेल राजा, तो आपल्याला आपल्याला म्हणेल की ही मुलगी आपण करून घ्या. आणि हे कधी येतील एक एक क्षण मोजू लागला. जसं आपण म्हणतो ना, आपल्याला एखादं पत्र यायचं असलं, एखादा फोन यायचा असला म्हणजे आपण क्षण सुद्धा मोजतो. काय किती वेळ झाला हो, सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ झाली, लवकर काही वेळ जाईल ना. त्याप्रमाणे म्हणून त्यांनी वर्णन केले कालम प्रतिपालयन. काळ मोजू लागला आणि मनुष्यंदरमास्थाय. आणि तेवढ्यात पाहिलं, अरे लांबून रथ आलेला दिसतोय बाबा. धूळ ते दिसायला लागली. रथाचा आवाज तर येऊ लागला. कोणाचा रथ? अहो मनुशिवाय दुसरा कोणाचा रथ आहे? मनुष्यंदरमास्थाय शांत कौंभ परिच्छदम. आणि शांत कौंभ परिच्छदम मनु रथ घेऊन, आपला परिवार घेऊन, आपल्या पत्नीसोबत आणि मुलीसोबत आरोप्य स्वाम दुहितरम सवार्य पर्यटन महिम. फिरत 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 सगळ्या पृथ्वी प्रदक्षिणा करत 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 सगळीकडे जिकडे आपलं राज्य आहे तिकडे फिरत फिरत सगळ्या अरण्य, रथ, सगळ्या प्रकारचे रस्ते, त्याप्रमाणे दिशा, ह्या सगळ्या पाहत 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 तस्मिन सुधेन्विन्न ही भगवान समादिशत. फिरत 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 त्याचा रथ येऊ लागला. तद्वै बिंदू सरो नाम सरस्वत्या परिकृतम. फिरत 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 सरस्वती नदीच्या तटाकावर आले. सरस्वती नदीच्या तटाकावरही बिंदू सरस नावाचं जे तीर्थ आहे किंवा बिंदुसर नावाचं जे तीर्थ आहे त्या तिथे आले. बिंदुसर या तीर्थापर्यंत आले.
ते तीर्थ, त्या तीर्थाचं वातावरण, तिथलं नदीचं वातावरण वर्णन केलेलं आहे. त्या आश्रमाचं वातावरण या ठिकाणी सांगितलं. पाहिलं, राजाचा रथ तिथे येऊन पोहोचला आणि राजा सगळं पाहतोय, म्हणून पाहतोय. पुण्यम शिवामृत जलम, काय सुंदर पाणी आहे. शिवामृत जलम, अहो शिव म्हणजे कल्याणकारक, पवित्र, पवित्र जल होतं, खराब नव्हतं. खराब किती दिवसाचं साचलेलं, वास यायलेला असं पाणी नव्हतं. मग पाणी स्वच्छ होतं, शेवाळ सुद्धा झालेलं नव्हतं त्याच्यात. पुण्यम, अत्यंत पुण्यकारक जल. शिवामृत, जणू काही अमृतमयच. आणि महर्षी गणसेवितम, आश्रम म्हणजे काय सामान्य नव्हता. तिथे सगळे बाजूला महर्षी होते, मोठमोठे ऋषी तपश्चर्या करणारे होते. आणि पुण्यद्रुम लता जालय, पुण्यद्रुम लता, त्या ठिकाणी पुण्यकारक वृक्ष होते. आपल्या भागवतामध्ये, संस्कृतीमध्ये वृक्षाचे अनेक प्रकार दिले, त्यात पुण्यवृक्ष हा शब्द मुद्दाम वापरला जातो. का? तुम्ही म्हणाल वृक्षालाही पुण्य आणि पाप असतं का? हो, असतं. तर या दृष्टीने आपण असा विचार करू की पिंपळ आहे, वड आहे, औदुंबर आहे, हे पुण्यवृक्ष आहे. आंबा आहे, हे पुण्यवृक्ष आहे. पुण्यवृक्ष म्हणजे ज्यांच्या सहवासामध्ये आपणाला आनंद होतो, हे पुण्यवृक्ष आहे. नव्या भाषेत सांगायचं तर जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारे हे वृक्ष आहेत. ऑक्सिजनचा कारखानाच जणू काही हे वृक्ष आहे. म्हणून पुण्यवृक्ष, ज्या वृक्षांच्या सहवासामध्ये आपल्याला आनंद मिळतो, प्राणवायू मिळतो, ते पुण्य. नाही तर आहेत झाडं, कोणते? म्हणजे आहेत ज्या झाडांपासून आपल्याला त्रासच होतो. असे जर झाडं असतील, बाबळीचे झाड आहेत, येड्या बाबळीचे झाड आहेत, येड्या बाबळीचे झाड काय फायद्याचे? काटेच थोडी घुसतील, दुसरं काय होणार आहे? म्हणून नाही म्हणजे आहे हे झाड आहेत ते येड्या बाबळीचे आहेत, कुठे आपल्याला खाजकुईलीचे आहेत. सगळ्या अंगाला खाजच सुटली हो. म्हणजे काय, त्या झाडाच्या जवळ गेलो तर फोडत आले अंगाला. हे झाडं पुण्य नाहीत, पुण्यकारक नाहीत, हे वाईट आहे. म्हणून आंबा आहे, त्याचप्रमाणे औदुंबर आहे, पिंपळ आहे, वड आहे, हे वृक्ष पुण्यजल, पुण्यवृक्ष म्हणले जातात. म्हणून पुण्यद्रुम लता जालय, सगळीकडे सुंदर अशा प्रकारची झाडी होती. आणि कोजत पुण्य मृगत विजयी, त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे पक्षी यांचा आवाज चाललेला होता. तसेच भुंग्यांचा गुंजारव चाललेला होता. पक्ष्यांचे सुंदर मधुर अशा प्रकारचं गायन चाललेलं होतं. सर्वत्र फल पुष्पाढ्यम, सगळीकडे फुलं लागलेले, फळं लागलेले, फुलांची शोभा, फळांची शोभा, त्याचप्रमाणे पक्ष्यांच्या पूजनाची शोभा. आणि वनराजी श्रेयान्वितम, सगळीकडे वनराजी होती. मला हे मुद्दाम सांगायचे की आज आम्हाला वन लावावे लागतात, आम्हाला सांगावं लागतं झाडे लावा, झाडे जगवा. का? सगळीकडे भुंडेपणा निर्माण झाला, सगळं वृक्षतोड सुरू झाली, मग झाडं लावा म्हणून सांगावं लागतं. त्या काळात सगळीकडे पाहावं तिकडे झाडच होते, सुंदर वृक्ष होते, पक्षी होते, वातावरण चांगलं होतं, पर्यावरण चांगलं होतं, म्हणून मन चांगलं होतं. म्हणून वनराजी सगळीकडे सुंदर हिरवीगार दिसत होती. मत्तद्विज गणैर्घुष्टम मत्त भ्रमर विभ्रमम, सगळीकडे भुंग्यांचा गुंजारव चाललेला आणि सुंदर अशा प्रकारचे पक्ष्यांचा आवाज चाललेला. मोर आहेत, त्याचप्रमाणे कोकिळांचा आवाज आहे. मत्त बरही नटाटोप मावयन मत्त कोकिलम, मयूर पक्षी, त्याचप्रमाणे कोकिळांचा आवाज आणि नृत्य करणारे हे मयूर पाहिले. मोठा आनंद वाटत होता मनाला. आश्रम त्यालाच म्हणायचं, जे श्रम कमी करतात त्याला आश्रम म्हणतात. म्हणजे अर्थात आपल्या अंतःकरणातलं दुःख कमी करणे, आणि अंतःकरणातलं दुःखावरचा उपाय म्हणजे आश्रम. म्हणून कुंद मंदार कुट जैश्च्युतपो तैरलंकृतम, कदंब, चंपक, अशोक, करंज, बकुल, त्याचप्रमाणे कुंद, मंदार, कुटीज या प्रकारचे वृक्ष होते. आणि सर्वत्र पाणी मोठं सुंदर होतं. पाण्यावर तरंगणारे पक्षी, हंस, कुरर, त्याचप्रमाणे सारस, चक्रवाक, चकोर, मधुकर हे सर्वत्र फिरत होते. आणि कलरव हंसाचा सुरू होता. हरिण होते, त्याचप्रमाणे नीलगाय होती, सिंह होते, वानर होते. नीलगाईचं वर्णन मुद्दाम केलेलं आहे त्यांनी. कस्तुरी मृग होते. नीलगाईचं वर्णन यासाठी केलेलं आहे की नीलगाईंचं जे शेपूट असतो त्या शेपटापासूनच चवरी जे ढाळतात ना देवाच्या देवाला वारं घालण्यासाठी चवऱ्या ढालतात, ती चवरी म्हणजे चमरी आहे.
ती चमरी म्हणजे या नीलगाईची शेपटी असते. म्हणून त्या नीलगाईच्या शेपटीने म्हणजे समजा जर नीलगाय मृत झाली तर तिची शेपटी काढून आणायची. तर काही काही लोक मग त्या चमरीसाठी गायी मारतात. तेव्हा ते चमरीसाठी गायी मारणं योग्य नाही, परंतु त्या चमरीलाच आज आपण चवरी म्हणतो, चवऱ्या ढाळणे म्हणतो. असं झुपकेदार अशा प्रकारचं असतं. हे झुपकेदार असणारी त्यांची शेपटी ज्यांच्यापासून भगवंताला वारा घातला जातो. म्हणून गोपुच्छैर हरिभिर, त्या गोपुच्छ असलेल्या हे नीलगाई. त्याचप्रमाणे हरी म्हणजे वानर आणि वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी कस्तुरी मृग हे सर्वत्र होते. हे पाहत 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 म्हणून निघालेले आहेत. म्हणून ते पाहिलं आणि मनाला आनंद वाटला. वा वा वा, काय वातावरण आहे, काय निसर्ग आहे, काय आश्रम आहे, काय व्यवस्था आहे. आणि ज्या अर्थी हे सगळे पशुपक्षी निर्भय मनाने जगतायत त्या अर्थी वातावरण चांगलं असलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण आज अभयारण्य निर्माण करतो, मुद्दाम करतो अभयारण्य, कारण पशूंना पक्ष्यांना अभय वाटलं पाहिजे, त्यांना निर्भयता वाटली पाहिजे. त्यांना जर माणसापासून भीती वाटली तर ते कसे जवळ येतील. म्हणून आपल्याकडे या 12व्या-13व्या शतकामध्ये प्रत्यक्ष या परळीला जगन्मित्र नागा होते. जगमित्र नागा, त्यांना जगन्मित्र नागा असंही म्हणतात. हे जगमित्र नागा हे त्यांच्या आश्रमामध्ये गाय आणि वाघ एकत्र नांदत होते म्हणे. हे अगदी 13व्या शतकातली घटना आहे. गाय आणि वाघ एका ठिकाणी पाणी पित होते, एवढा प्रभाव त्यांचा होता. म्हणजे वैर विसरलेले होते, वैरभाव विसरलेली ही स्थिती आहे. वैरभाव जर वातावरणातच नसेल तर तो कशाचा प्रभाव आहे? त्या मुनींचा प्रभाव आहे, त्या ठिकाणी राहणाऱ्या ऋषींचा प्रभाव आहे. म्हणून या ठिकाणी सगळे पशु पक्षी त्याप्रमाणे अरण्यामध्ये अभयारण्याप्रमाणे राहत होते. आणि हे पाहत पाहत राजा निघाला. ददर्श मुनिमासीनम तस्मिन होतो हुताशनम. आणि राजा रथ घेऊन आल्याबरोबर या वेळेला सकाळची वेळ होत हुताशनम, म्हणजे नुकतंच त्यांचं अग्निहोत्र झालेलं होतं आणि सकाळचा अग्निहोत्र संपून हे बसलेले होते. अग्नी पेटलेला होता, त्यावरती आहुती टाकलेली होती. हे पाहिले राजाने आणि त्यांनी पाहिल्याबरोबर आनंद वाटला. राजांनी त्यांना मुनींना पाहिलं, मुनींनी राजाकडे पाहिलं. दोघांना एकमेकाचा आनंदही वाटला, कारण आता मुनींच्या मनात इच्छा होती की राजा येणार आहे असं भगवंत म्हणाले. त्याप्रमाणे आता ही इच्छा पूर्ण होते. प्रांशुम पद्मपलाशाक्षम जटिलम चिरवाससम. राजा तर श्रीमंत होता, त्यांच्या तो रथात आलेला होता, सोबत दागदागिने होते, सोबत वस्त्रप्रावरण होते, पत्नी सोबत होती, मुलगी सोबत होती. हे सगळे खाली उतरले. त्याने मुनीकडे पाहिलं. मुनी कसे होते? कसे होते? नटून थटून बसले होते काय? नाही. काय रेशमी वस्त्र अंगावर होते का? नाही. मुनी आहे तसे बसले होते. वर्णन केलंय. जटिलम, केश धारण केलेले होते, जटाजूट धारण केलेला होता. आणि चिरवाससम, एक साधं उपर्ण अंगाला कमरेला गुंडाळलेलं होतं. एक फाटकं उपर्ण, फाटकं वस्त्र अंगावरती घातलेलं होतं, कमरेला गुंडाळलेलं होतं. चिरवाससम, एक साधं पटकूर फक्त कमरेला होतं. आणि उपसंस्कृत्य मलिनम, आणि तेही मळकं होतं. त्याला कुठं साबण होती धुवायला? उपसंस्कृत्य. रोज उठून आंघोळ करायची आणि पूजापाठ करायचा. आपल्या वस्त्राकडे कोण बघायला? म्हणून मलिनम यथार्हणम असंस्कृतम, मलिन मळकं झालेलं वस्त्र. आणि मसंस्कृतम, असंस्कृत म्हणजे या ठिकाणी शब्द असंस्कृत जरी वापरला तरी जाडं भरडं असा अर्थ यायचा. असंस्कृत म्हणजे काय? या ठिकाणी संस्कृत शब्दाला खूप अर्थ आहे, म्हणून तो अर्थ कसा घ्यावा हे आपल्यावर अवलंबून आहे. जाडं भरडं, ज्याला आज आपण धाबळी वगैरे सगळे शब्द वापरतो, ह्या जाडं भरडं, साधं आणि फार मूल्यवान नसलेलं आणि मलिन अशा स्वरूपाचं झालेलं असं वस्त्र धारण करून जटाजूट धारण केलेले मुनी त्यांनी पाहिले. राजाचं आणि आपल्या मुनीचं दर्शन म्हणजे सासरा आणि जावई यांचं हे दर्शन आहे. जावयाला त्यांनी पाहिलं तर कसं पाहिलं? अथोट नृपबायांतम. आता आपले सासरे येणार, मुलगी येणार म्हणून काय नटून थटून बसले नाहीत का? स्नो पावडर करून बसले नाहीत का? आहे मी आहे, जसा आहे तसा आहे. तेव्हा त्यांना राजाला इच्छा असेल तर देतील मुलगी. सपर्यया पर्यगृह्णान परिप्रनंद्यारुपया. राजाला पाहिल्याबरोबर हात जोडले. कुणी जरी घरी आला, आश्रमात आला, तरी अतिथी अभ्यागत यांना नमस्कार करावा, त्यांना
बसायला आसन द्यावं. त्याचप्रमाणे फळांचं त्या ठिकाणी समोर फळं वगैरे ठेवावेत खाण्यासाठी, पाणी ठेवावं. ही नियम आहे, एक रीत होती आपली जुनी, की कोणी जरी घरामध्ये आला, आपण अगदी गेल्या 50-1 वर्षापूर्वी सुद्धा घरात कोणी आला तर त्याला गुळ पाणी देत असत. गुळ हा तुमच्यामध्ये शक्ती निर्माण करणार आहे, ऊर्जा निर्माण करणार आहे, तुमची शक्ती वाढवणार आहे, आणि पाणी हे थंड करणार आहे. म्हणून आम्ही गुळ पाणी देत होतो. आज चहा पान देतात, आणि आता लॉकडाऊनच्या काळात तर सगळंच लोकांनी सोडून दिले. सपर्यया पर्यगृह्णान, त्यांनी बसायला आसन दिलं. त्याचप्रमाणे त्यांना फळं वगैरे अर्पण केली, जे काही उपलब्ध होतं ते दिलं. आणि स्मरण एकदम त्यांनी राजाशी बोलायला सुरुवात केली. महाराज, आपलं येणं कुणीकडे झालं, भाषा कशी असावी, मनातलं आधी सांगायचं नसतं, मनातच ठेवायचं, त्यांच्याकडून काय येईल ते बघू. याला म्हणतात कौशल्य, याला म्हणतात युक्ती. महाराज, आपलं येणं कसं झालं? हा, बरोबरच आहे, आपण राजे आहात, आपण सगळ्या पृथ्वी तलाचे राजे आहात. तेव्हा तुम्ही फिरत फिरत कुठं काय चाललंय हे पाहतच आला असाल. नूनम चंक्रमणम देव सताम संरक्षणायते. तुमचं येणं काही फुकट नसेल. सताम संरक्षणायते, सत्य लोकांच्या, साधू लोकांच्या संरक्षणासाठी तुम्ही फिरत असता. तुमचं चंक्रमण म्हणजे फिरणं, तुमचं सगळ्या ठिकाणी फिरणं म्हणजे एका अर्थाने साधू लोकांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दालन, यासाठी तुम्ही फिरत असता. तेव्हा वधाय चा सताम, दुष्ट लोकांना मारण्यासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी तुमच्या हातामध्ये धनुष्य आहे. म्हणून तुम्ही आकाशामध्ये जसा सूर्य हा प्रभा देण्यासाठी फिरतो, योरके द्वंद्वींद्रवायू नाम, ज्याप्रमाणे सूर्य हा प्रकाश देण्यासाठी फिरतो, त्याचप्रमाणे अग्नी हा लोकांच्या साठी प्रज्वलित होतो, वायू हा लोकांना प्राणवायू मिळावा म्हणून सगळ्या जगामध्ये वाहतो. त्याप्रमाणे तुम्ही सज्जनाच्या रक्षणासाठी आणि दुष्टाच्या निर्दलनासाठी सगळ्या जगामध्ये फिरता. आणि म्हणून रूपाणी स्थान आधत्से, त्या ठिकाणी तुम्हाला मी नमस्कार करतो. म्हणून त्यांनी नमस्कार केला. विस्फूर्ज दंड कोदंडो रथेन त्रासे अन्नघान. बरेच ठिकाणी आपण फिरला असाल, तेव्हा आपण थकला असाल, आपले घोडेही थकले असतील, आपणही थकला असाल, आपल्यासोबत आपल्या पत्नी दिसायला लागल्या त्याही थकल्या असतील. स्वसैन्य चरण क्षुण्णम, तेव्हा आपण थोडा आराम करा, असं म्हणून मोठ्या गोड भाषेमध्ये त्यांच्याशी भाषण केलं. त्यांना बसायला आसन दिलं, फलं वगैरे दिले. मैत्री म्हणतात विदुरा यांचं हे गोड भाषण ऐकल्यानंतर मनू बोलू लागला. मनू म्हणायला लागला, महाराज, आपल्यासारखे ब्रह्मज्ञ हे जगात आहेत म्हणून धर्म स्थिर आहे. ब्रह्म सृजत समुख, तो प्रत्यक्ष ब्रह्मदेवापासून आपली उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाने वेदांची उत्पत्ती केली, आपली उत्पत्ती केली, आणि तप विद्या योग यातून आपल्यासारख्यांची उत्पत्ती केलेली आहे. आणि आपण वेदांचं रक्षण करणारे आहात. तेव्हा तुम्ही देखील मोठे श्रेष्ठच आहात. तुमच्यामुळे वेद व्यवस्थित आहेत. आता हे काय, तुम्ही अग्निहोत्र केलं म्हणजे तुमच्यामुळे वेदच टिकलेले आहेत, तुमच्यामुळे यज्ञ संस्कृती टिकलेली आहे, तुमच्यामुळे देव टिकलेले आहेत, तुमच्यामुळे धर्म टिकलेले आहेत. या स्वयं भगवान प्रीत्या धर्मामध्ये दीक्षाऊ, आणि प्रत्यक्ष तुम्ही धर्मज्ञ आहात. तेव्हा आपा वृतैः कर्णदृष्टैः कर्णरंध्रदृष्टात् दृष्ट्यो क्षतिर्गिरा, आणि आपण आहात म्हणून धर्म टिकलेला आहे. म्हणून आता मी एक विनंती करण्यासाठी आपल्याला आलो. अपावृतैः कर्णरंध्रदृष्टात् दृष्ट्यो क्षतिर्गिरा. तुमच्याबद्दल अनेक गोष्टी मी ऐकून आहे. मी काही सहजासाठी तुमच्याकडे आलो नाही. आपल्याबद्दलच्या अनेक शुभवार्ता मी ऐकून आहे, आणि तुमच्या संदर्भातली अनेक गोष्टी मला याची जाणीव आहे. आणि प्रत्यक्ष मी नारदाकडून ही गोष्ट ऐकलेली आहे. त्यांनी वर्णन केलंय, अशृणो नारदा देवा त्वयासीत कृत निश्चया. नारदाकडून तुमच्याबद्दलची माहिती मी जाणून घेतली, कारण नारद सगळीकडे फिरणारे आहेत ना. नारदाला बित्तम बातमी माहिती, त्या काळातला तो एक वार्ताहरच आहे नारद म्हणजे. तेव्हा नारद म्हणजे खरं बोलणारा वार्ताहर आहे. आणि म्हणून नारदाकडून मी हे सगळं ऐकलं, आणि त्याच वेळेला मी ठरवलं की ही माझी मुलगी, ही माझी पत्नी, हे दोघंजण आहेत, आणि ही माझी मुलगी प्रियव्रतोर तानपदो, हिचे भाऊ प्रियव्रत आणि उत्तानपद. हे का सांगायचं, मुद्दाम नव्या लोकांना सांगतो की मुलीला कोण कोण आहेत हे सांगावं लागतं. की मुलीला भाऊ आहेत म्हणजे तिच्यावरती संस्कार कसे झाले. मुलगी एकटीच आहे बाबा, एकच मुलगी आहे, मग नाही उपयोग.
का तर मुलं तिला भाऊ पाहिजेत, तिला बहिणी पाहिजेत, हे सगळं परिवार पाहिजे, म्हणजे सगळ्या प्रकारचे संस्कार होतात, सगळ्या प्रकारच्या नात्यांशी कसं वागावं हे कळतं, म्हणून ते पाहिजे. या दृष्टीने आपण देखील पाहताना असंच बघतो, प्रियव्रतोत्तानपादो, प्रियव्रत आणि उत्तानपाद हे तिचे भाऊ आहेत. तेव्हा ही माझी मुलगी, हिला 2 बहिणी आहेत आणि याप्रमाणे ही माझी वय शील गुण यांनी युक्त असलेली मुलगी मी तुम्हाला अर्पण करण्यासाठी आणलेली आहे. आणि नारदाकडून तुमच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी मी जाणून घेतलेल्या आहेत आणि हिने सुद्धा तुमच्याबद्दल नारदाकडूनच ऐकलं आणि त्या दिवशी तिने ठरवलं की मी लग्न करीन तर कर्दम ऋषींशी करीन. हा वर्णन या ठिकाणी मुद्दाम केलेलं आहे. अशृणो नारदा देवा त्वयासीत कृतनिश्चय, त्वयासीत कृतनिश्चय. त्या क्षणी आम्ही ठरवलं की कर्दम ऋषीशी आपण लग्न करायचं आणि तिने देखील, माझ्या मुलीने सुद्धा मनाने निश्चय केलाय की कर्दम ऋषीशी माझं लग्न करायचं. म्हणजे त्या काळात स्त्रियांना पती निवडण्याची परवानगी होती मनाने. हा, नंतर वडील पाहत असतील योग्य अयोग्य वगैरे. सावित्रीच्या कथेमध्ये सुद्धा हेच आहे की तू जा आणि पहा तुला कोणता योग्य वर वाटतो. आता तेव्हा अल्पायुषी हे नारदाने सांगितल्यानंतर सुद्धा तिचं मन बदललं नाही, ही गोष्ट वेगळी. परंतु मुलीला स्वातंत्र्य दिलेलं होतं की तू पहा, तुझा वर तू शोध. बरं, संशोधनासाठी मुलीला स्वातंत्र्य दिलेलं आहे जुन्या काळापासून. म्हणजे मधल्या काळातच लोकांना असं वाटू लागलं की नाही, स्त्रीला काही बंधनात टाकले. लहानपणी पित्याच्या ताब्यात, मोठेपणी पतीच्या ताब्यात आणि वृद्धापकाली पुत्राच्या ताब्यात ना स्त्री स्वातंत्र्य मरती. पण या अर्थाने म्हणून ते लिहिलेलं नाही. स्त्रीला स्वातंत्र्य नाही असं नाही, तिला स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु तिच्यावरती योग्य पाहण्याचं काम पुरुषाकडे दिलेलं होतं, हा त्याचा अर्थ आहे. स्वातंत्र्य सुद्धा अनिर्बंध कधीच नसतं. आजही स्वातंत्र्य आपल्याला दिलं म्हणजे काही आपण कुठूनही काही करू शकतो का? आपल्याला स्वातंत्र्य चालण्याचं, आपल्याला स्वातंत्र्य बोलण्याचं, काही बोलण्याचं स्वातंत्र्य नाहीये, काही कुठेही चालण्याचं स्वातंत्र्य नाहीये. डाव्या बाजूने चालावा हा नियम आहे. आपण जर उजव्या बाजूने चाललो तर नाही, मला स्वातंत्र्य, मी कुठूनही चालवीन, नाही चालत. म्हणून स्वातंत्र्य सुद्धा मर्यादेच्या अर्थानेच असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्वातंत्र्य हे सुद्धा मर्यादेच्या अनुषंगानेच ते स्वातंत्र्य, स्वैराचार नाही. म्हणून स्वैराचाराला बंदी होती, स्वातंत्र्य स्त्रीला होतं, हे मुद्दाम या ठिकाणी मी सांगतो. म्हणून सुद्धा स्वातंत्र्य दिलेलंच आहे. तो हाच म्हणू आहे, दुसरा नाहीये. अशृणो नारदा देवा त्वयासीत कृतनिश्चय. म्हणून त्यावेळेला कृतनिश्चय आम्ही ठरवलं की तुमच्याशीच या माझ्या मुलीचं लग्न करावं. तत्प्रतीच्छद विजाग्रे माम श्रद्धायोग कृतम मया. आणि म्हणून ही कन्या घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे. उद्यतसे ही कामस्य प्रतिवादो नशस्यसे. आणि त्यांनी सांगितलं, ही मुलगी घेऊन मी तुमच्याकडे आलोय. तेव्हा आता ही मुलगी घेऊन मी तुमच्याकडे आलोय, जर मी स्वतः तुमच्याकडे आलोय मनाने, तर याला प्रतिवाद तुम्ही का बरं करता? म्हणजे प्रतिवाद म्हणजे विरोध. तेव्हा जर एखादा स्वतः आपल्या पायाने आला, आपण म्हणतो ना, अहो पायाने लक्ष्मी आली, तेव्हा आपण त्याला विरोध करू नये. आपल्या पायाने, आपल्या मनाने, आपल्या इच्छेने जर कोणी येत असेल तर आपण त्याला विरोध करू नये. म्हणून उद्यतसेहि कामस्य, काम म्हणजे इच्छा. जर ही इच्छा मी मनाने आपण होऊन तुमच्याकडे आलोय, तुम्ही काय मला मागायला आलात का? नाही, तुम्ही मागणी नाही घातली, पण मी माझ्या मनाने तुमच्याकडे घेऊन आलोय, म्हणून प्रतिवादो न शस्यसे, म्हणून याला तुम्ही विरोध करू नये असं मला वाटतं. आणि कामरक्तस्य किं पुनः, आणि निर्मुक्तस्य संघस्य कामरक्तस्य किं पुनः. तेव्हा ज्याची इच्छा आहे, तुमची देखील लग्न करण्याची इच्छाच आहे, तुम्ही काही संन्यास धारण करणारे नाही आहेत, तुम्हाला लग्न करायचे आणि मला माझी मुलगी द्यायची, म्हणून या उद्यतमनादृत्य किनाशमभियाचते क्षीयते तजस्पित मानवाष्टाज्ञया इता आता. आणि जर एखाद्यानी आपण होऊन आलेली गोष्ट नाकारली तर अनेकदा पुन्हा मात्र त्याला मागूनही ती मिळत नसते. म्हणून माणसं, आपण म्हणतो की पहिल्यांदा जर एखादी गोष्ट प्राप्त झाली तर ती घ्यावी, कारण ती देवाने दिलेली असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून किनाशमभियाचते, म्हणून तुम्ही काही माझ्यासमोर हात पसरविला नाही, परंतु पुढे मात्र जर तुम्ही नकार दिला तर मागून सुद्धा अनेकदा गोष्टी मिळत नसतात. या उद्यत मनादृत्य किनाशमभिया, जर तुम्ही अनादर केला, माझा जर निरादर केला, माझा जर या ठिकाणी आदर केला नाही, तर क्षीयते, जो असा अनादर करतो
त्याला पुन्हा हात पसरून देखील ती गोष्ट मिळत नाही आणि मग त्याचं यश नष्ट होतं, त्याची कीर्ती नष्ट होते. क्षीयते तद्यश स्फीतम मानश्चावज्ञया हतः. मानश्चावज्ञया हतः. जर अवज्ञा केली तर अनेकदा आपली कीर्ती आणि आपलं यश हे देखील नष्ट होतं, मानभंग देखील होतो. म्हणून अहम त्वा शृण्वनं विद्वन विवाहार्थं समुद्यतम. म्हणून मी हात जोडून विनंती करतो की आपण ह्या मुलीला विवाहासाठी तिला होकार द्यावा आणि पत्नी म्हणून तिचा स्वीकार करावा. आता स्वमुपकुर्वाण प्रत्ताम प्रतग्रहाणमी. या ठिकाणी प्रत्ताम शब्द वापरला. प्रत्ताम म्हणजे दिली. ही मुलगी मी तुम्हाला दिली. वाग्दत्तवधू. आता आपण आपल्या या विवाह संस्कारामध्ये सुद्धा आदल्या दिवशी आपण ज्याला आपण वाङ्निश्चय करतो. तर वाङ्निश्चय म्हणजे काय हो? तो तर आधीच झालेला असतो खरं म्हणजे. वाङ्निश्चय म्हणजे वाणीनं पक्क केलं, मी ही मुलगी तुम्हाला देतो, याला म्हणतात वाङ्निश्चय. वाणीने आधी मनाने ठरवलंय, आता वाणीने ठरवलंय आणि मग प्रत्यक्ष दुसऱ्या दिवशी आपण लग्न करतो. याप्रमाणे इथे तर एका दिवशी सगळं केलं त्यांनी. वन डे मॅरेज केलं. एका दिवसात आले, पाहिलं, त्याचप्रमाणे ठरवलं आणि झालं. तो आला, त्यांनी पाहिलं आणि त्याने जिंकलं. तसं म्हणून या ठिकाणी म्हटलंय की अस्त्वमुपकुर्वाण प्रत्ताम प्रतग्रहाणमे. मी तुम्हाला ही मुलगी दिली अशी म्हटल्यानंतर प्रत्ता म्हणजे मी तुम्हाला समर्पित केली असं म्हटल्याबरोबर या ठिकाणी कर्दम ऋषींनी ती स्वीकारली. ते म्हणे काही हरकत नाही. कामस्य भूया नरदेव तस्या पुत्र्या मामनीय विधेयप्रतितः कैवते तनयाम नाद्रियेत स्वैव कांत्या चपती विषयम. त्यांनी सांगितलं, अहो तुमची मुलगी ही तिरस्कृत करण्यासारखी नाही आहे, नकार देण्यासारखी नाही आहे. अहो ती शील आहे, गुण आहे, संपन्न आहे, यांनी युक्त आहे. आणि हा कर्दम सुद्धा काय सामान्य नव्हता बरं का. त्यांनी सुद्धा सगळा शोध घेतलेला होता. डोळे झाकून बसला होता. लोकांना वाटलं याला काय कळतंय. त्यांनी सगळा शोध घेतला होता. त्यांनी काय सांगितलं, याम हरम्य पृष्ठे वनदंग्री शोभाम विक्रीडितम कंदको विमलाक्षीम. अहो मला माहित आहे काय, ज्या वेळेला तुमची मुलगी एक चेंडू खेळत 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 गच्चीवर गेली आणि त्यावेळेला तिच्या पायाचे पैंजण वाजत होते, तिची शोभा सगळीकडे पसरलेली होती, ती मोठी सुंदर दिसत होती आणि चालता 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 खेळता 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 तिच्या सौंदर्याकडे आकाशातून विश्वावसू नावाचा गंधर्व चाललेला होता. त्यांनी तिच्याकडे पाहता क्षणीच तो सौंदर्याने एवढा भुलला की तो विमानासकट खाली पडला. म्हणे विश्वावसूर्ण्यपतत स्वाद विमानात. विश्वावसू गंधर्व खाली पडला. हे मला काय माहित नाही का म्हणे. म्हणजे तुमची मुलगी सुंदर आहे, सुशील आहे आणि ती अत्यंत श्रेष्ठ दर्जाची आहे. विश्वावसू गंधर्वाला देखील जिची भूल पडावी अशी आहे. म्हणून विलोक्य समूह मूढ चेता ताम प्रार्थीन लाभ. आणि अशा मुलीला तुम्ही मला देऊ लागलात, मग मी कसा नकार देईन. तेव्हा मी आनंदाने तिचा स्वीकार करणार आहे. म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी कामस्थ भूया नरदेव तस्याहा. याप्रमाणे मी ह्या मुलीचा स्वीकार विवाहासाठी करतो. आणि विवाहासाठी म्हणजे प्रजोत्पत्तीसाठी करतो, सुप्रजा निर्माण करण्यासाठी करणार आहे. आणि या ठिकाणी गृभणामी ते सौभगत्वाय हस्तम मया पत्या जर अतिष्ठेर यथासा. हे वेदातलं आहे. किंवा आपण या भगवंताच्या प्रार्थनेसाठी म्हणतो गृभणामी ते सौभगत्वाय. लग्नामध्ये हे म्हटलं जातं गृभणामी ते सौभगत्वाय, म्हणजे हिच्यापासून गर्भस्थापन व्हावा आणि सौभाग्य प्राप्त व्हावं यासाठी मी हिच्याबरोबर लग्न करतोय. गृभणामी ते सौभगत्वाय हस्तम मया पत्या जर अतिष्ठेर यथासा भगो आर्यमा सविता पुरंदेर्मयत्वा दुर्गार पत्याय देवा. याप्रमाणे आपण लग्नामध्ये म्हणतो आणि वेदामध्ये म्हटलेलं आहे. वत्साम ही तुमची मुलगी मी स्वीकारली असं म्हटल्याबरोबर दोघांचं लग्न तिथं संपन्न झालं. कोण होतं लग्न लावायला? बायको फक्त होती आणि हे स्वतः म्हणून. आणि आकाशातून ब्रह्मदेवाने म्हणे अक्षदा टाकल्या. लोक म्हणले काय झालं? काय नाही. ब्रह्मदेव म्हणले, लोक म्हणले अक्षदा कुठे टाकल्या म्हणले. लग्न झालं. एक पहिलं लग्न ब्रह्मदेवाच्या साक्षीनं झालं. याप्रमाणे अथो या ठिकाणी पहिलं लग्न आहे, या जगातलं पहिलं लग्न. म्हणून या सावधान म्हणून ब्रह्मदेवाने अक्षदा टाकल्या. अथो भजशी समयेन साधीम यावत तेजो भूयात म्हणून. आणि त्यांनी सांगितलं फक्त मी हिच्याबरोबर आता लग्न केलंय, पण तुम्हाला मी मुद्दाम सांगतो काय की हिच्याबरोबर मी
संतती होईपर्यंत राहील. संतती झाली की मी मात्र मोकळा आहे. गृहस्थाश्रम धर्म सोडून मी वानप्रस्थ आणि संन्यासाकडे जाणार आहे. म्हणून अथो धर्मान पारमहंस मुख्यान. खरं धर्म हा पारमहंस धर्म आहे. खरा धर्म हा संन्यास धर्म आहे. तो मी स्वीकारणार आहे. म्हणून फक्त संतान होईपर्यंत मी राहील. राजाने सुद्धा मान्य केलं. ठीक आहे, परमप्रमाणम भगवान अनंत. आणि मग मैत्री म्हणतात विदुरा, याप्रमाणे या दोघांचं लग्न झालं. त्याप्रमाणे त्या ठिकाणी आहेर दिले. काय राजाच होता तो. त्यांनी मोठमोठे वस्त्र, प्रावरण, अलंकार, दाग दागिने सगळं आणलेलं होतं. आणि एक वर्षभर पुरेल एवढं अन्न दिलं, एवढं धान्य दिलं. आता आजच्या काळामध्ये आपण नाही का आंदण देत, हुंडा वगैरे. त्याला शब्द हुंडा वापरणं चुकीचं आहे. हा हुंडा नाही, ही एक भेट आहे. वडिलांनी मुलीला दिलेली, जावयाला दिलेली भेट आहे. या दृष्टीने त्यांनी वस्त्र, प्रावरण, अलंकार, दाग दागिने, प्रताम दुहित्रम सम्राट सदृक्षाय गतव्यतः उपकुलच्या बाहुभ्या मोत्कंठया, मोठमोठे अलंकार, दाग दागिने सगळे दिले. धन धान्य एक वर्षभर पुरेल एवढं दिलं. आणि आपल्या मुलीला कडकडून मिठी मारली. आईने मिठी मारली, राजाने मिठी मारली आणि रडू लागली. इतकं डोळ्यामध्ये अश्रू दाटले की आता मुलीला त्या आश्रमात सोडायचं. अहो, जी मोठ्या राजगृहात नांदलेली, राजगृहामध्ये राहिलेली राजाची मुलगी, राजकन्या म्हणून जिच्या आसपास सगळ्या दासी, आणि जिनी मोठं सौभाग्य भोगलेलं आहे, मोठा आनंद सुखोपभोग घेतलेले आहेत, अशी मुलगी आता काट्या कुट्यात वनात उपवनात फळमुळं याच्यावरती जगणार आहे. याचं वाईट वाटलं. आणि आता आपल्याला हिला सोडून जायचं आहे म्हटल्यानंतर राजाही रडू लागला, आई रडू लागली. त्यांच्या डोळे दाटून आले. उपगुह्याचे बाहुभ्याम उत्कंठया, उत्कंठायुक्त अंतःकरणाने त्यांच्या अंतःकरण दाटून आले, गळा दाटून आला. आणि त्यांनी घट्ट मिठी मारली. राजाने घट्ट मिठी मारली मुलीला, मुलीने सुद्धा राजाला आणि आपल्या आईला. अशक्नुवंस्तम त्वद्विरहम, अशक्नुवंस्तम, विरह सहन होईना. पण आता सोडल्याशिवाय पर्याय नाही. बस संध्याकाळ होत आलेली होती. आता आपण आपल्या आपल्या ठिकाणी जावं म्हणून जड पावलांनी त्यांनी एक एक पावलं टाकायला सुरुवात केली. डोळ्यातले अश्रू खंडत नव्हते, डोळ्यातले अश्रू चालूच होते. आणि त्यांनी रथामध्ये पाय ठेवला. जड अंतःकरणाने, जड पावलाने रथात बसले आणि रथ निघाला. आणि प्रतस्थे रथमारुह्य, जो रथ निघाला, दडदड 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 करत जो रथ निघाला तो दूरपर्यंत गेला. आणि ही मुलगी मात्र जिकडे रथ गेलाय त्याची धूळ आपल्याला डोळ्याला दिसेनाशी होईपर्यंत रथाकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते. ते अश्रू सारखी ती पुसत होती. आणि जे एक टक आपल्या आई वडिलांच्या रथाकडे पाहिलं, रथ दिसेनासा झाला. धुळेही संपली, आवाजही संपला, तरी सुद्धा ती शून्य मनस्कावस्थेमध्ये त्या रथाकडे पाहत राहिली. उभयो ऋषिकुल्याय सरस्वती सुरोदसा. आणि इकडे ऋषी मात्र त्यांनी संध्याकाळ झालेली होती, ताबडतोब आपल्या अग्निहोत्राची सुरुवात केली. तिथे अग्निहोत्रासाठी सगळं ठेवलं आणि अग्निहोत्र करू लागले. आता यानंतर राजा बहिष्मतीपुरीला पोहोचला. त्याला बहिष्मती ही त्याची नगरी, बहिष्मती. बहिष्मती यासाठी म्हटलंय की तिथे वराह परमात्म्याच्या अंगावरचे केस पडलेले. त्यांनी जेव्हा असा केस थरथर थरथर आपलं अंग कापवलं त्यावेळेला अंगावरचे जे केस म्हणजे रोम पडले, ते रोमच म्हणजे बर्ही म्हणजे दर्भ आहे तिथून झाले. म्हणून त्याला बर्हिष्मती असं म्हणतात. ही बर्हिष्मती नगरी या ठिकाणी राजा पोहोचला. आणि इकडे ऋषी आपापल्या कामाला लागले. आता यानंतर राजाही परत गेलाय आणि ऋषी आपल्या आपल्या धर्मकर्मामध्ये लागले. यानंतर या दोघांचा संसार कसा होईल आणि नंतर ऋषी कसे प्रसन्न होतील आणि तिला तिचे इच्छित मनोरथ कसे परिपूर्ण करतील या संबंधीचं जे विवरण आहे तो उद्या करता येईल. कुंडली कवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्री वज्जनार्दन गुरुमूर्तये.